तर प्रियंका गांधींचा 3 दिवसांचा उत्तर प्रदेश दौरा आटोपलाय। मोदींनी लोकांना मूर्ख समजणं बंद करण्याचा टोला प्रियंका गांधींनी मोदी आणि भाजपला लगावलाय। लोकांना मूर्ख समजणं बंद करा। प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार। मोदींच्या मतदारसंघातून प्रियंकांच्या यूपी दौऱ्याची सांगता। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीत सांगता झाली आहे। प्रयागराजमधील मनैया घाटावरून वाराणसीतील 80 घाटावर त्या पोहोचल्यात। यावेळी त्यांनी मोदी आणि योगींसह भाजपवर सडकून टीका केली आहे। नरेंद्र मोदींनी जनतेला मूर्ख समजणं बंद करावं असा घणाघात प्रियंका गांधींनी केलाय। ये घोषणा पत्र है जो 2014 में बनारस के लिए बनाया गया था। हाँ, इसमें 8 वादे किए हैं मोदी जी ने। आप बताइए इसमें से एक पूरा हुआ कि नहीं? नहीं हुआ ना। तो ये प्रचार की राजनीति जो है ना, ये बहुत सरल राजनीति है, आसान राजनीति है, कोई भी कर सकता है। प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश दौऱ्याची सांगता नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीतून केली आहे। 3 दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची सुरुवात प्रियंका गांधींनी सोमवारी प्रयागराज इथून केली। मंगळवारी त्यांनी मिर्झापूर परिसराचा दौरा केला। मोदींच्या मतदारसंघात ना राहुल गांधींनी दौरा केला होता ना सोनिया गांधींनी। मात्र प्रियंका गांधींनी आपल्या मिशन उत्तर प्रदेशची सुरुवात गंगा यात्रेनं केली। उत्तर प्रदेशातल्या राजकारणात गंगा हा अतिशय संवेदनशील मुद्दा नेहमीच राहिलाय। म्हणूनच प्रियंकांची ही गंगा यात्रा बुडत्या काँग्रेसला तारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नरेश बोभाटेंसह संतोष थळे, साम टीव्ही।